नमस्कार. मानिनीने रम्याला चांगलीच धमकी दिलेली असते. मानिनी रम्याला बोलते, रम्या, एक गोष्ट लक्षात ठेव. जर का खरोखर तुझ्या खोलीमध्ये पपईचा वास आला तर मात्र मी तुझं थोबाड फोडेन ना रम्या. तेव्हा रम्या बोलते, मामी, तू माझ्यावरती असे आरोप का करतेस? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आधी जर का तुझ्याकडे पुरावा असेल तर बोल. तेव्हा लगेच मानिनी बोलते, बस रम्या, पुरावा भेटला कीच मी तुझं थोबाड फोडणार आहे, तोपर्यंत नाही. रम्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता पुरावा फक्त भेटू देत मग बघ. आणि लगेच रम्याच्या खोलीमध्ये मानिनी, काव्या, नंदिनी सगळेजण गेलेले असतात. सगळेजण तिथे पुरावा शोधत असतात, पण पुरावा मात्र कुठेच भेटत नसतो. त्यावेळेला रम्या मानिनीला बोलते, झालं समाधान मामी, झालं? माझ्या खोलीमध्ये तुला पुरावा भेटला का? नाही भेटला ना? मामी, तुझं हेच चुकतं. खरं सांगायचं तर तू प्रत्येक वेळेला तुझ्या या सुनांवरती विश्वास ठेवतेस, पण कधीतरी कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेवत जा की. तेव्हा लगेच मानिनी बोलते, रम्या, उगाच शहाणपणा करू नकोस. मला पूर्णपणे खात्री आहे की तूच पुरावा गायब केलास. तेव्हा लगेच विजयराव बोलतात, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला तर ही गोष्ट पटतच नाहीये. हे सर्व थांबलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच रम्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच विजयराव बोलतात, रम्या, तू शांत हो, कारण यांना कोणत्या गोष्टी पटणारच नाहीत. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, नाहीच पटू शकत, कारण तुम्ही खोटारडेपणा करताय ना. आणि खरं सांगायचं तर तुम्हीच हे सर्व घडवून आणलंय. त्यावेळेला विजयराव बोलतात, एवढंच जर का बोलत असशील ना, तर आधी लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा हिशोब कर. आणि प्लीज, तुला खरं सांगू का नंदिनी, सगळ्यांच्याच खोलीची झडती घे ना. तेव्हा मात्र नंदिनी बोलते, बाकी कुणाच्या खोलींची झडती घ्यायची मला गरज नाही, आणि खरं तर मला हा विषय ताणायचाच नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी बंद केल्यास तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेव्हा लगेच मानिनी बोलते, होऊन जाऊ देत की त्यांच्या मनासारखं नंदिनी. त्यांची इच्छा आहे ना की आपण सर्वांच्या खोलीची झडती घ्यावी, तर नक्कीच आपण सर्वांच्या खोलीची झडती घेऊया. नंदिनी, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा सर्वांच्या खोलीची झडती घेतली जाते आणि त्याच वेळेला आशाच्या खोलीमध्ये त्यांना पपईची सालं दिसतात. आणि ती सालं बघितल्यानंतर मात्र वसू आत्या खूपच चिडते. वसू आत्या आशाला फरफटत फरफटत खाली घेऊन येते आणि तिला बोलते, लाज नाही वाटत हे सर्व करताना? असं सर्व कसं काय करू शकतेस तू? म्हणजे सर्व तू करायचं आणि आरोप मात्र माझ्या मुलीवरती लावायचे. तेव्हा लगेच आशा बोलते, वसू आत्या हो, काय बोलताय तुम्ही? वसू आत्या, हे माझ्या मनी सुद्धा नाही. प्लीज प्लीज वसू आत्या, हे सर्व थांबवा. वसू आत्या, हे सर्व थांबवलं तर बरं होईल. तेव्हा मात्र वसू आत्या बोलते, थांबवायचं? अगं, माझ्या मुलीचं थोबाड फोडायला निघालेली मानिनी, बघितलंस ना कशी वागत होती ती? तेव्हा लगेच मानिनी, वसुताई प्लीज या सर्व गोष्टी थांबवा. त्यावेळेला लगेच वसू आत्या बोलते, ते काही नाही, चप्पलेनं हिचं थोबाड फोडते आणि ती स्वतःच्या पायातील चप्पल काढते आणि ती चप्पल ती आशाला मारणार. तेवढ्यात मात्र काव्या वसू आत्याचा हात धरते आणि वसू आत्याला म्हणते, वसू आत्या, उगाच काहीतरी चूक करू नका. तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय वसू आत्या. हे सर्व थांबलंच पाहिजे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. आणि वसू आत्या, मला एक गोष्ट सांगा हो, म्हणजे सालं तर या आशाताईंच्या खोलीमध्ये सापडली, पण पपईची बी तुमच्या चपलेला कशी काय लागली आहे? हे ऐकल्यानंतर वसू आत्याचा चेहराच पडलेला असतो. वसू आत्या बोलते, काव्या, उगाच काहीतरी आरोप करू नकोस माझ्यावरती. तेव्हा लगेच काव्या बोलते, मी काही आरोप करत नाहीये, जे समोर आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतेय, आणि प्लीज हा खोटेपणा करू नकोस. तेव्हा लगेच मानिनी बोलते, काय चाललंय वसुताई तुमचं? वसुताई, अहो, तुमच्या चपलेला पपईची बी कशी काय हे मला सांगा ना. वसुताई, प्लीज प्लीज जरा बोलाल का? तेव्हा लगेच वसू आत्या बोलते, अगं मानिनी, तू माझ्यावरती काय आरोप करतेस? मानिनी, अगं जरा विचार कर, तू काय बोलतेस ते.
मी खरंच सांगते, मी असं काहीच केलेलं नाही. माझ्या चपलेला ही बी कशी लागली ते मलाच माहिती नाहीये. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी वसुहत्याला म्हणते, गप्प बसा वसुताई, तुमच्या सगळ्या गोष्टी ना कळून चुकल्यात. वसुताई, खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच बंद करा. खरं सांगायचं तर तुमच्या या खोटारडेपणाचा कळस झालाय, कळस. तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला लगेच रम्या बोलते, हे सर्व थांबवलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच वसुहत्या म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव मानिनी, आजपर्यंत तू फक्त आणि फक्त हिचा विचार करतेस, बाकी कोणाचाही नाही. पण आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. आणि वसुताई, खरं सांगू, जेव्हा या गोष्टी विक्रमला समजतील तेव्हा मात्र विक्रम हादरतील. जे बाळ जन्माला आलं सुद्धा नाही त्याला मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही, त्याला. आता मात्र खरंच तुमच्या या गोष्टीचा ना त्रास होतोय. प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा. तेव्हा मात्र वसुहत्या बोलते, मानिनी, अगं किती वेळा सांगू मी हे सर्व नाही केलं म्हणून. मानिनी, मी खरंच सांगते, माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला मानिनी बोलते, नाही, माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये. आणि खरं सांगू का वसुताई, तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. तुम्ही जर का आत्ताच्या आता इथून निघून गेलात ना तर बरं. तेव्हा वसुहत्या बोलते, मानिनी, मी कुठेही जाणार नाही. तू कितीही काही बोललीस तरी सुद्धा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मानिनी, हे सर्व थांबव आत्ताच्या आता, नाहीतर नको ते होऊन जाईल. तेव्हा मात्र मानिनीची खूपच चिडचिड झालेली असते. शेवटी मानिनी वसुहत्याचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर ढकलते. त्यावेळेला रम्या बोलते, मामी अगं काय करतेस तू? मामी अगं जरा तरी विचार कर, तू आईला घराबाहेर काढणार आहेस का? तेव्हा लगेच मानिनी बोलते, हो, जी बाई माझ्या सुनांच्या जीवावरती उठले त्या बाईला मी या घरात ठेवणार नाही आणि मला ही बाई घरात नकोच आहे. तेव्हा मात्र वसुहत्या बोलते, मानिनी, तू खूप मोठी चूक करतेस. जरा विचार करून वागत जा, तू काय वागतेस ते. मानिनी, मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाहीये. असं कसं काय वागू शकतेस तू? तेव्हा लगेच मानिनी बोलते, मला काही एक ऐकायचं नाही. आता मात्र या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच वसुहत्या बोलते, मानिनी, हे सर्व थांबव, नाहीतर तुझ्याच अंगाशी येईल. त्यावेळेला मानिनी बोलते, मी काहीच थांबवणार नाहीये आणि तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते, आत्ताच्या आता ही सगळेजण मला घराबाहेर पाहिजे. मला ही आपल्या घरातच नको आहेत. विजयराव, आत्ताच्या आता चालतं पडायचं. तेव्हा लगेच रम्या बोलते, प्लीज मामी, उगाच नको तो निर्णय घेऊ नकोस, कारण तुझ्या या वागण्याचा खरंच आम्हाला त्रास होतोय. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, आई तुम्ही शांत व्हा. तेवढ्यात तिथे जीवा आणि पार्थ आलेले असतात आणि जीवा आणि पार्थ नंदिनी आणि काव्याला बोलतात, काय झालं आणि वसुहत्याला असं घराबाहेर का काढलंय? त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, जीवा आम्ही तुम्हाला सर्व काही सांगतो, पण प्लीज शांत व्हा. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नाही, काहीतरी झालंय. त्यावेळेला काव्या घडलेला सगळा प्रकार जीवा आणि पार्थला सांगते. त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो, खरंच या बाईची कमाल आहे. ही बाई असं कसं काय वागू शकते? आता मात्र मी या बाईला माफ करणार नाही. आई, तू अगदी योग्य निर्णय घेतलायस या बाईला घराबाहेर काढायचा. या बाईला घराबाहेरच काढ. तेव्हा मात्र लगेच मानिनी बोलते, जीवा तू काळजीच करू नकोस, मी तर या बाईला घराबाहेर काढणारच आहे. तेवढ्यात मात्र वसुहत्या बोलते, अरे किती वेळा सांगू मी हे सर्व नाही केलं म्हणून. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती, कसा? आणि खरं सांगू का, विश्वास तर तुझ्यावरती ठेवूच शकत नाही. मला तर समजतच नाहीये तुम्ही असं का वागता ते. कधीतरी तुझी ही लेक नंदिनी आणि काव्याच्या जीवावरती उठलेली असते, तर कधी तू स्वतः. काय त्यांनी वाईट केलंय तुमचं? तेव्हा लगेच रम्या बोलते, काय वाईट केलं? या
या काव्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं, माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निघून तेव्हा लगेच पार्थ बोलतो, बघितलं का, हिच्या मनात अजून सुद्धा या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच मी सांगतोय, लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद करा. विजयराव, बघितलं का, समजून घ्या. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही बदललेली नाही म्हणून. हिचं अजून सुद्धा माझ्यावरतीच प्रेम आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी विजयराव बोलतात, रम्या, हे सर्व काय चालू आहे? तेव्हा लगेच रम्या बोलते, माझं पार्थवरती प्रेम नाही विजय, माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरती आहे. विजय, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस प्लीज. तेव्हा लगेच विजयराव बोलतात, विजय, खरंच असा विचार नको आणू मनात. मग काय करू? खरं सांगू का, मला तर आता समजतच नाहीये काय खरं आणि काय खोटं ते. प्लीज प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार करा आणि काय ते नीट विचार करून मला सांगा. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच विजयराव बोलतात, रम्या, तुझ्या आईने जर का हे सर्व केलं असेल तर आत्ताच्या आता माफी मागायला सांग आणि विषय संपवायला सांग. तेव्हा लगेच मानिनी बोलते, नाही, आता माफी नाही, आता माफी तर मागायचीच नाही. कारण कितीही काही झालं तरी मी या बाईला या घरात राहू देणार नाही. आणि हो वसुताई, विक्रम जरी इथे आले आणि विक्रमच्या मनाला पाझर फुटला आणि त्यांनी तुम्हाला या घरात घ्यायचा निर्णय घेतला, तरी सुद्धा या वेळेला मात्र मी तुम्हाला या घरात घेणार नाही. मग मी विक्रमच्या विरोधात जायला सुद्धा तयार आहे. हे ऐकल्यानंतर वसुहत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मानिनी वसुहत्याच्या थोबाडावर दरवाजा लावून घेते. त्यावेळेला रम्या बोलते, काय चाललंय मामी तुझं? मामी प्लीज हे सर्व थांबव आणि आईला घरात येऊ देत. आणि रम्या लगेच दरवाजा उघडायला जाते. तेवढ्यात मात्र मानिनी जोरात रम्याचा हात धरते आणि तिला जोरात ढकलून देत बोलते, रम्या, उगाच नको तिथे आगाऊपणा करू नकोस. रम्या, प्लीज प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच रम्या बोलते, मला काहीच थांबवायचं नाहीये, मला तर माझी आई या घरात पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते, तुला जर का तुझ्या आई सोबत राहायचं असेल तर आत्ताच्या आता या घराबाहेर पड. तेव्हा लगेच रम्या बोलते, प्लीज हे सर्व थांबव ना, का असं करतेस तू? हे सर्व जर का तू थांबवलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र तिचं खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते, आता प्लीज हे सर्व थांबवा आणि प्लीज रम्या तू सुद्धा शांत हो. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, रम्या, तुला तुझ्या आईची चूक दिसत नाहीये का, की चूक दिसून सुद्धा तू अशी वागतेस? रम्या प्लीज हे सर्व थांबव ना. तेव्हा लगेच रम्या बोलते, नंदिनी तुझी ही नाटकं बंद कर. मला काही कळत नाही का नंदिनी, तू कशी वागतीयस ते? मुद्दामून हे सर्व घडवून आणलंयस. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, बस आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही आहे, प्लीज हे सर्व बंद करा. त्यावेळेला लगेच विजय बोलतो, नंदिनी, काव्या, तुम्ही हे सर्व मुद्दामून घडवून आणलं. काय गरज होती तुम्हाला हे सर्व घडवून आणायची? तुमची ही नाटकं आहेत ना ती बंद करा, तुम्हाला आम्हाला त्रासच द्यायचा असतो. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, ओ विजयराव, उगाच नाटकं करू नका, आम्हाला तुम्हाला त्रास वगैरे काही द्यायचा नसतो. मुळात तुमचं वागणंच आम्हाला कळत नाही, तुम्ही असं का वागताय ते. तेव्हा लगेच विजयराव बोलतात, बस झाली ही नाटकं. मी या घरचा जावई आहे तरी सुद्धा या घरात मला मान नाही. प्रत्येक वेळेला येता जाता मला नाही नाही ते बोललं जातं. आणि खरं सांगायचं तर मला हा विषय ताणायचाच नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, विजयराव तुमची ही नाटकं बंद करावं, आम्हाला काही कळत नाही का? विजयराव तुमचं काय चाललंय ते? मुळात हे सर्व तुम्हीच घडवून आणलंय असंच मला वाटतंय. पण आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्याने विजयराव बोलतात, नंदिनी सर्व आता नाटकं बंद कर आणि प्लीज आता हे सर्व थांबवलं तर बरं होईल. आणि प्लीज वसू आत्यांना घरात घ्या. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, त्यांना घरात घ्यायचं की नाही हा आमचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही. आणि ती माणसं या घरात येणार नाहीत म्हणजे नाही. तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने नंदिनी बोलते,
आता ही नाटकं बंदच करा आणि वसू आत्यांना घरात तर घेतलं जाणारच नाही. त्यावेळेला मानिनी बोलते, अगं फुंकू देत ग, त्यांना किती फुंकायचंय तेवढं फुंकू देत, तू लक्ष देऊ नकोस. नंदिनी, काहीही झालं तरी वसुताईंना मी घरात घेणार नाही. तेव्हा मात्र लगेच वसू आत्या बाहेरून बोलते, मानिनी तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. हे सर्व नाही थांबवलंस तर तुला खूपच महागात पडेल. मानिनी प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला मानिनी बोलते, नाही हा, हे सर्व थांबणार नाही आणि मी तर तुम्हाला या घरात घेणारच नाही. काही झालं तरी तुम्ही या घरात पुन्हा येणार नाही. तेव्हा मात्र जीवा बोलतो, आई आई बरं झालं तू त्या बाईला घराबाहेर काढलंस ते. रम्याची मात्र खूपच चिडचिड झालेली असते. ती विजयला बोलते, हे सर्व तुझ्यामुळे झालंय, काय गरज होती हे सर्व करायची. त्यावेळेला विजय बोलतो, रम्या हळू बोल. त्यावेळेला नंदिनी बोलते, विजयराव रम्या काही बोलली का. तेव्हा मात्र विजय नंदिनीकडे बघत असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मानिनीचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.